नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कल्याण ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी म्हणजेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण डिस्ट्रिक्ट ठाणे यांच्याकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती, यासाठीचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. त्यासाठीची लिंक जी आहे ती सध्या अवेलेबल आहे, लाईव्ह आहे. त्याचबद्दल जी महत्त्वाची माहिती आहे, विस्तारित माहिती, ती विस्तारित जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिराती संदर्भात. तर इथे पाहू शकता, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांच्याकडून जी नोकर भरतीची विस्तृत जाहिरात देण्यात आलेली आहे, त्यानुसार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांच्या आस्थापनेवरील आधिपत्याखालील असलेली 12 विविध पदांची 37 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी 15 मार्च 2024 रोजीच्या दैनिक लोकमत आणि दैनिक जनतेचे जनमत या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यास अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्याकरता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीस निवड सूची तयार करावयाची आहे. याकरता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बाजार समितीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा कल्याण APMC संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पाहू शकता, उमेदवारांना परीक्षाविधीन हंगामी कालावधीमध्ये वेतन श्रेणीत नमूद केल्याप्रमाणे दरमहा वेतन अदा करण्यात येईल. यानुसार टीप पाहू शकता, सदर पदांमध्ये कमी जास्त बदल होण्याचा संभव आहे व याबद्दल उमेदवारांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरता येणार नाही. हे अधिकार बाजार समितीने राखून ठेवले आहेत. यासाठी परीक्षेसाठी शुल्क जे आहे ते नॉन रिफंडेबल म्हणजे न परतावा असणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराने अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत. त्याचबरोबर उमेदवाराने खालील नमूद केलेली शैक्षणिक पात्रता 15 मार्च 2024 या दिनांकास प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे. त्यानंतर विस्तारित जाहिरात पाहू शकता, नामनिर्देशाने भरावायची पदे दर्शवणारे विवरणपत्र. यानुसार पदाचे नाव आहे उपअभियंता, एकूण एक पद आहे. याच्यामध्ये वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शिक्षण पाहू शकता, BE सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा द्वितीय श्रेणीत पास. त्याचबरोबर अनुभव पाहू शकता, शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी संस्थेत BE सिव्हिल असलेल्या उमेदवाराला अनुभवाची मर्यादा 2 वर्ष राहील आणि त्यास प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा पाहू शकता, 18 ते 38 वर्ष दरम्यान उमेदवाराचं वय असणे आवश्यक आहे. यानंतर भरावयाची पदे जी आहेत, एक पद आहे. याच्यानंतर दुसरं पद पाहू शकता, याच्यामध्ये पदाचं नाव आहे शाखा अभियंता, एक जागा. याच्यासाठी सुद्धा वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आहे BE सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुभव जो आहे, शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी संस्थेत किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. यानंतर वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी किंवा 38 वर्षापेक्षा अधिक असणार नाही. एकूण एक पद आहे. याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. त्याच्यानंतर तिसरं जे पद आहे त्याबद्दलची माहिती पाहू शकता. पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता, एकूण एक पद आहे. याच्यामध्ये शिक्षणाची माहिती पाहू शकता, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तसेच अनुभव जो आहे तत्सम कामाचा 4 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा जी आहे 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे हे पद. त्याच्यानंतर पद क्रमांक 4 पाहू शकता, निरीक्षक, एकूण एक पद आहे. याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे संविधान विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता. त्याचबरोबर संगणकीय व्यावसायिक अर्हता, तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र आवश्यक आहे. तत्सम कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. वयाची पात्रता 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 5 आहे. याच्यामध्ये सुपरवायझर, एकूण एक पद आहे. याच्यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी, त्याचबरोबर व्यावसायिक, संगणकीय किंवा तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र, कामाचा 1 वर्षाचा अनुभव, वयाची पात्रता 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. हे पदसुद्धा खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 5 पाहू शकता, वरिष्ठ लिपिक. यासाठी सुद्धा एक जागा आहे. याच्यामध्ये शिक्षण आहे कोणत्याही शाखेतील पदवी, तसेच संगणकीय, व्यावसायिक, तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव आणि वयाची पात्रता 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. यानंतर पद क्रमांक 6 आहे. याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक.
या पदासाठी सुद्धा एक जागा याच्यामध्ये आहे. कोणत्याही शाखेतील पदवी, त्याचबरोबर संगणकीय व्यावसायिक तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र आणि 18 ते 38 वर्ष दरम्यान वयाची मर्यादा असणे आवश्यक आहे. पुढे पाहू शकता याच्यामध्ये वाहन चालक हे पद आहे. याच्यासाठी एकूण 5 जागा आहेत. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी किंवा समतुल्य परीक्षा व मोटर कार ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अनुभव जो आहे बृहन्मुंबईत मोटर चालवण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षापेक्षा, म्हणजे 18 ते 38 वर्षापर्यंत वयाची मर्यादा असणे आवश्यक आहे. जागा पाहू शकता एकूण खुल्या प्रवर्गासाठी 2 आहेत, इतर मागास प्रवर्गासाठी 1, विभक्त जातींसाठी 1 आहे. अशा 5 जागा आहेत एकूण याच्यामध्ये. त्याच्यानंतर पद क्रमांक 8 आहे शिपाई. या पदासाठी एकूण 8 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता पाहू शकता 10वी किंवा समतुल्य परीक्षा पास असणे आवश्यक आहे. 18 ते 38 वयाची मर्यादा आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे विभागल्या गेलेल्या जागासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर 10वं पद आहे वॉचमन. एकूण 7 पदे आहेत. त्याच्यामध्ये यासाठी सुद्धा 10वी किंवा समतुल्य परीक्षा पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वयाची पात्रता 18 ते 38 वर्ष दरम्यान आहे. एकूण जागा पाहू शकता याच्यामध्ये विभागल्या गेलेल्या आरक्षणानुसार देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पुढचं जे पद आहे याच्यामध्ये पदाचं नाव आहे साफसफाई कामगार. याच्यासाठी एकूण 4 जागा आहेत. याच्यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे 10वी किंवा समतुल्य परीक्षा पास असणे आवश्यक. त्याच्यानंतर वयाची मर्यादा 18 ते 38 वर्ष दरम्यान. खुल्या प्रवर्गासाठी एकूण 4 जागा याच्यामध्ये आहेत. पुढे पदाचं नाव आहे माळी. एकूण 1 पद आहे याच्यासाठीचं. यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि 18 ते 38 वर्ष दरम्यान उमेदवाराची जी वयोमर्यादा आहे ती असणे आवश्यक आहे. त्यानंतर वयोमर्यादा आहे 5 वर्षापर्यंत शिथिल जी आहे मागासवर्गीय तसेच दिव्यांग उमेदवारांना केली जाईल. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सुद्धा जी वयोमर्यादा आहे ती 5 वर्षापर्यंत शिथिल केली जाईल. त्याच्यानंतर परीक्षाविधींचा कालावधी आहे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना परीक्षाविधीन हंगामी कालावधी 6 महिन्याचा, म्हणजे प्रोबेशन पिरियड 6 महिन्याचा असणार आहे. याच्यामध्ये निवड पद्धती पाहू शकता. सिलेक्शन प्रोसेस वरिष्ठ पदाकरता म्हणजे अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या पदांसाठी मौखिक परीक्षा नसणार आहे. त्यासाठी 200 गुणांची लेखी परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. ज्या पदांसाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी 120 गुणांची लेखी परीक्षा ऑनलाईन व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. आता ज्या पदांकरता कमीत कमी अर्हता माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता 10वी आहे अशा पदांकरता परीक्षेचा दर्जा महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित या विषयांकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. ज्या पदांकरता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे अशा पदांकरता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 12वीच्या समान राहील. त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी जी आहे पुढची प्रोसेस ती कशा पद्धतीने असणार आहे याच्यामध्ये पाहू शकता. उमेदवारास परीक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे बाजार समितीच्या धोरणांप्रमाणे आवश्यकता भासल्यास शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांच्या प्राथमिक कागदपत्र पडताळणीस बोलावले जाईल. यासाठी जी मुलाखत असणार आहे तर मुलाखतीसाठीची जी माहिती आहे अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल. यानुसार पाहू शकता आवश्यकता भासल्यास जी मुलाखत आहे ती घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना बाजार समितीच्या धोरणानुसार भरावयाच्या पदसंख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेचे गुणानुक्रमे 10 गुणांसाठी मुलाखतीस आवश्यकता भासल्यास बोलवण्यात येईल. आता याच्यामध्ये उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो निवडीस पात्र राहणार नाही. तर यानुसार उमेदवाराची अंतिम निवड सूची जी आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने केली जाईल. 200 गुणांची जी आहे एकूण जी परीक्षा असणार आहे त्यावर आधारित जी आहे मेरिट लिस्ट जी आहे तयार केली जाईल. त्याच्यानंतर पदांच्या निवडीसाठी अटी आणि शर्ती याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक यूट्यूब डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर डिटेलमध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे पाहू शकता. याच्यामध्ये तर अर्ज करण्यासाठीची पद्धत आहे अधिकृत वेबसाईटवर अवेलेबल आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक त्यावर अर्ज केला जाऊ शकतो. 2 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, म्हणजे 20 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत. शेवटची तारीख आहे 2 एप्रिल 2024. त्याच्यामध्ये
डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. परीक्षेसाठीचं फी शुल्क पाहू शकता. वरिष्ठ पदांकरता परीक्षा शुल्क 100 आणि 180 म्हणजे 18% GST म्हणजे 1180 असणार आहे. कनिष्ठ पदांकरता 900 म्हणजे 1062 रुपये एवढी फी असणार आहे. मागास प्रवर्गाकरता 944, त्याचबरोबर मागासवर्गीय कनिष्ठ पदांकरता 826 रुपये इतकी फी असणार आहे. आणि ही फी जी आहे नॉन रिफंडेबल, नॉन परतावा असणार आहे. त्याचबरोबर विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. अधिकृत लिंकवरून तुम्ही जाहिरात विस्तीर्ण जाहिरात जी आहे पाहून त्या पद्धतीने ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते. अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे इथे तुम्हाला पहिल्यांदा नवीन नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि पूर्ण डिटेल्स भरून तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल फॉर कल्याण ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी म्हणजेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.